अलिबाग समुद्रकिनारी 100 एकरवर भराव होत आहेत. हे सर्व मुंबई आणि दुबईतील बांधकाम कंपन्यांचे उद्योग असल्याचा आरोप भाजपा रायगड लोकसभा संघटक सतीश धारप यांनी केलाय. त्याचबरोबर अलिबागकरांनी सावध व्हावं असा इशारा सतीश धारप यांनी दिलाय. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली न येता पर्यावरणाचे रक्षण करावे असंही वक्तव्य भाजपा रायगड लोकसभा संघटक सतीश धारप यांनी केलंय. या खळबळजनक दाव्यामुळे शेतकरी आणि मच्छीमार चिंतेत सापडले आहेत. महाडमधील श्याम सीताराम भिसे राहणार भिसेवाडी वय 61 यानं परसबागेत गांजाची लागवड केल्यानं पोलिसांना समजलं. यावरून या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून गांजाची शेती उद्ध्वस्त केली. या आरोपीला अटक केली. मोहोद गावातील श्याम भिसे यांनी घराशेजारील परसबागेत अंमली पदार्थाच्या गांजा या पिकाची लागवड केल्याची माहिती निखिल कांबळे यांना मिळाली. या प्रकरणी पोलीस पथकाने या ठिकाणी छापा टाकून 5 ते 6 फूट उंचीच्या हिरव्या रंगाची पानं असलेली उग्रवासाची ओलसर 16 झाडे आणि त्या झाडांचे कापणी तुकडे असा 50,000चा मुद्देमाल उद्ध्वस्त केला. पेण पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी सावरसई येथून गोवंशीय गुरांची कथित तस्करी करण्यात आली होती. गोवंशीय मांस गोवंशीय मांसाची वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना टेम्पोचा टायर फुटल्याने हा टेम्पो मालासह सोडून आरोपी पळून गेले होते. तांत्रिक तपासानुसार 3 आरोपींना अटक करण्यात आली होती, तर मुख्य आरोपी इसा कुरेशी फरार होता. फरार आरोपी इसा युसुफ कुरेशी कोपरगाव अहिल्यानगर येथील मार्केटमध्ये आला असल्याची बातमी मिळाल्याने त्यास सापळा रचून ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे. भारतीय सशस्त्र दलाच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाचा सन्मान करण्याच्या उद्देशानं खोपोली शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. भर पावसातही या तिरंगा यात्रेद्वारे खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातील नागरिकांनी वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम केला. हातात तिरंगा ध्वज, मनात राष्ट्राभिमान आणि भारत माता की जय, वंदे मातरम जय घोष करत खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. नवी मुंबई मनपातर्फे वाशी सेक्टर 14 येथे बांधण्यात आलेल्या बहुउद्देशीय इमारतीची संरचनात्मक अखंडता धोक्यात आली. परिणामी सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. भारतीय तंत्रज्ञान संस्थेद्वारे इमारतीच्या बांधकामाचा तपशील मागवण्यात आला असता इमारतीचं स्ट्रक्चरल स्लॅब आवश्यक भार चाचणी पॅरामीटर्स पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले असून इमारत पाडून तिची पुनर्बांधणी करावी असे स्पष्ट करण्यात आले. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित धोका टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी ही जीर्ण इमारत पाडण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली. भारतीय सैनिकांच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करण्यासाठी नागोठणे आणि रोहा तालुक्यातील नागरिकांकडून नागोठण्यात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी राष्ट्रभक्तीपर घोषणा आणि नागोठणे परिसर दणाणून गेला होता. तिरंगा रॅलीची सुरुवात नागोठण्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून झाली. तत्पूर्वी रॅलीत सहभागी माजी सैनिकांचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ करण्यात आला. त्यानंतर तिरंगा रॅली बाजारपेठ, खुमाचा नाका, गांधी चौक मार्गे नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या मंदिराच्या प्रांगणात समारोप करण्यात आली. महाड दापोली राज्यमार्गावर एप्रिल महिन्यात केवळ डांबर मारून त्यावर ग्रीडचा मुलामा केल्यानं अवकाळी पावसातच अपघाताची मालिका सुरू झाली. आता या ठिकाणी या मार्गावर सार्वजनिक बांधकाम खात्यानं अपघात प्रवण क्षेत्रात खडी टाकून रोलर खाली दाबण्याचा अजब प्रकार सध्या सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचं हे नवीन तंत्रज्ञान पुन्हा अपघाताला निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरणार आहे. या मार्गावर अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.